मनमुराद भटकावं, पाठीवरती एखादी सॅक लटकवावी, पाहिजेल तिथे थांबावं, वाटेल ते खावं, हवं तिथे झोपावं आणि दुसरा दिवस उजाडला की पुन्हा आपल्याला जिथे पाहिजे तिथे जावं. मित्रांनो, मी हे जे वर्णन करतोय ना, हे आपल्यापैकी बहुतांश जणांचं स्वप्न असतं की असं स्वच्छ मोकळं आयुष्य आपण जगावं, भरपूर फिरावं, भटकंती करावी. पण काही मोजके लोक हे स्वप्न जे आहेत ना ते सत्यात उतरवतात आणि असंच मनमुराद भटकंती करणारा, स्वच्छंदी आयुष्य जगणारा, सगळीकडे जेव्हा हवं तेव्हा फिरणारा असा एक तरुण मित्र, माझ्या फेसबुकवरचा एक अतिशय चांगला मित्र विनीत साळगावकर, ह्याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. सोलो ट्रॅव्हलिंग हा आजचा विषय असणार आहे. माझ्या सोबत आहे आता विनीत. विनीत, तुझं द डायलॉग मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मी आता जे वर्णन केलं त्याप्रमाणे आम्हा सगळ्यांची, माझ्यासहित अनेकांची अशी इच्छा असते की रुटीन लाईफचा कंटाळा आलाय. बरोबर. पाठीवरती एक मस्त सॅक लटकवावी आणि गाडी घेऊन हम निकल पडेंगे अभी, बरोबर, बहुत होगी दुनिया, असं वाटत राहतं. आणि पण प्रत्यक्षात प्रत्येकाला ही स्थिती जमतेच असं नाही, किंवा ते जमेलच ह्याची शाश्वती कमी असते. बरोबर. मला तुला विचारायचंय की लोक फिरतात भरपूर, पण आमच्यासारख्या लोकांसाठी रुटीन फिरणं म्हणजे काय आहे? तर ते कामासाठीच किंवा पर्यटनासाठी जरी बाहेर पडलात तुम्ही, तरी फॅमिली, रिलेटिव्ह, फ्रेंड्स असे. सोलो ट्रॅव्हलिंग ही जी कन्सेप्ट आहे ही नेमकी काय आहे? ह्याच्यामध्ये फक्त एकट्याने प्रवास करणे एवढंच सोलो ट्रॅव्हलिंग आहे की सोलो ट्रॅव्हलिंग ह्याच्या पलीकडे काही आहे? ह्याच्याबद्दल तुझी फर्स्ट कॉमेंट काय? पहिली गोष्ट, सोलो ट्रॅव्हलिंग ही कुठलीही ट्रॅव्हलिंगची कन्सेप्ट नसून तो एक स्वभाव आहे असं मला वाटतं. बर, ठीक आहे. सोलो ट्रॅव्हलिंग ही जी कन्सेप्ट आहे ही मुळातच मला वाटतं जनरली असं म्हटलं जातं की युरोपियन कन्सेप्ट आहे. युरोपमध्ये सोलो ट्रॅव्हलर्स फार पूर्वीपासून सोलो ट्रॅव्हलिंग करतात, बरेच ट्रॅव्हलर्स. ठीक आहे. त्याही आधी आपण जर माहिती घेतली तर आपल्याला लक्षात येईल की बऱ्याच पुरातन काळात ऋषी मुनी किंवा बरेच जे काही साधू हे इकडून तिकडे मजल दरमजल करत भटकलेले आहेत. मला वाटतं सोलो ट्रॅव्हलिंगची कन्सेप्ट ही तेव्हापासून आहे. ठीक आहे. आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही अशी गोष्ट आहे, मला वाटतं की ती कोणीही करू शकतो, प्रत्येक जण करू शकतो. कधी करू शकतो? जेव्हा त्याला सोलो ट्रॅव्हलिंग समजेल किंवा एकदा तरी करेल. सोलो ट्रॅव्हलिंग हा विषय आहे की तुम्ही ट्रॅव्हल करता एका ठिकाणाहून दुसरीकडे, बरोबर, आणि सोबत स्वतः बरोबर ट्रॅव्हल करता. सो हा स्वतःला जाणून घेण्यासारखा एक बेस्ट जर मार्ग कुठला असेल, सोलो ट्रॅव्हलिंग. सोलो ट्रॅव्हलिंग मला असं वाटतं की हा एक स्वभाव आहे, नेचर आहे, किंवा ओव्हरऑल एक कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही स्वतःच्या एकट्या बरोबर असता. सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे एकट्यानेच फिरणं, एकट्यानेच राहणं असं नाही. बर, तुमची ट्रिप किंवा तुमची ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्ही सोलो असता, पण तुमच्या बरोबर अनेक वेगवेगळे लोक, निसर्ग, प्राणी, पक्षी, वेगवेगळे विचार. ठीक आहे. जसं आपण कुठल्याही व्हेकल मध्ये बसतो, सायकल, बाईक, कार, ट्रेन, विमान. सो आपल्या समोरून प्रत्येक सेकंदाला, जसं आपण आपला जो कॅमेरा आहे हा फ्रेम रेट कॅप्चर करत करत व्हिडिओ काढतोय, तसं आपले डोळे आणि आपलं मन ऍट अ टाइम ते व्हिडिओ फ्रेम्स काढत राहतात. त्याच्यामध्ये जे तल्लीन होऊन ट्रॅव्हल करणं आहे, अनोळखी ठिकाणी जाणं, कुठेही राहणं, कोणाही बरोबर कनेक्ट होणं, कुठल्याही अनोळखी लोकांबरोबर मिक्सअप होणं, मला असं वाटतं की ती एक कोणालाही आवडण्यासारखी गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये जमणे आणि न जमणे असा काही विचार नाहीये. तुम्ही बस एक पाऊल टाकलं पाहिजे घराच्या बाहेर, असं मला वाटतं. म्हणजे आतून ती प्रेरणा यायला हवी असं तुझं म्हणणं आहे की मला फिरायचंय आणि मला स्वतः सोबत फिरायचंय. बरोबर. स्वतःला जाणून घेण्यासाठी फिरायचंय. ही जी आतून, अंतःकरणातून येणारी प्रेरणा आहे ती सोलो ट्रॅव्हलिंगचं उगमस्थान आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. मला असं विचारायचंय तुला की तू आता, आम्ही सोशल मीडियावरती बरेच तुझे फोटोज बघतो किंवा तुझे पोस्ट बघतो, असं जाणवतं, म्हणजे लक्षात येतं की काश्मीर ते कन्याकुमारी तू प्रचंड फिरलेला आहेस, शेकडो पायवाटा धुंडाळलेल्या आहेस, बाईक्सवरनं प्रवास केलेला आहेस, खूप जागा एक्सप्लोअर केलेल्या आहेत. या ठिकाणांची निवड एखाद्या सोलो ट्रॅव्हलरने कशी करायची? की आपल्याला कुठे जायचंय, मला सोलो ट्रॅव्हलिंग सुरू करायचंय, पण मी जाऊ कुठे? बरोबर आहे. ओके, तर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, सध्या आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन मध्ये आपल्याला गुगल आहे, गुगल मॅप आहे,
प्रत्येक ठिकाणचे व्हिडिओज आहेत, रील्स आता आहेत, इंस्टाग्रामवरती आहे, युट्यूबवरती काही व्हिडिओज आहेत. तर माझी सोलो ट्रॅव्हलर म्हणून माझा जो अनुभव आहे, मी एक सजेस्ट असं करेन की यातल्या कुठल्याच गोष्टींचा तुम्ही वापर करू नका जो मी स्वतःही नाही करत. ठीक आहे. तर मला कधी कोणी विचारलं की बाबा तुझं आवडतं पुस्तक कुठलं, तुझं आवडतं कादंबरी कुठली, तर मी जनरली असं सांगतो की मॅप बुक जे आहे हे माझं सगळ्यात आवडतं बुक आहे, जे माझ्याकडे कायम असतं मराठी भाषेमध्ये. नकाशा. ठीक आहे. नकाशाचं बुक. फक्त नकाशा नसतो त्याच्यामध्ये, तर प्रत्येक ठिकाण, तिथली स्पेशालिटी, तिथली शेती, तिथली भाषा, तिथली लोकसंख्या, तिथले ऋतू, या सगळ्याची त्याच्यामध्ये माहिती असते. ठीक आहे. जर आपण भारत ॲटलास नावाचं पुस्तक आहे, तुम्हाला 40-50 रुपयामध्ये आपल्याकडे मिळेल. त्याच्यामध्ये भारतातल्या प्रत्येक गोष्टींची, छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आहे, इन्क्लुडिंग मॅप. आता मी गोव्यामध्ये साधारण 250+ वेळा गेलोय. बापरे. तरीही गोव्यात जाताना माझ्याकडे एक पुस्तक आहे, 3 दिवसात गोवा. फार पूर्वी मी घेतलेलं पुस्तक होतं, जेव्हा मी पहिल्यांदा गेलेलो गोव्यामध्ये, जवळपास 16-17 वर्षांपूर्वी, जेव्हा माझी पहिली सोलो ट्रिप होती ती गोव्याची होती. तेव्हा मी ते पुस्तक घेतलेलं, तेव्हा ते पुस्तक मी वाचलं होतं. आणि त्या पुस्तकामध्ये नसलेल्या सुद्धा काही ठिकाणांची मी काही ठिकाणांवर व्हिजिट केली, गोव्यामधल्या राहिलो, जगलो. आणि गोवा त्या पुस्तकापेक्षाही प्रचंड पलीकडे जाऊन मी अनुभवलं. पण ते पुस्तक आजही गोव्यात जाताना माझ्या बॅगमध्ये असतं. भले मी ते एकदाच उघडेन, उगाच मॅप बघेन की हा आम्ही आता कुठे आहे. तर जे आपल्याला त्याची सवय आहे, झूम इन आणि झूम आउट, आपल्याला एवढ्याच स्क्रीनमध्ये आपल्याला पाहिजे तेवढा नकाशा दिसतो. पण एका नजरेमध्ये संपूर्ण नकाशा हा फक्त पुस्तकात दिसू शकतो. त्याच्यावरती तुम्ही निवड करू शकता. ही पहिली गोष्ट. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमची आवड काय, ह्याच्यावरती ठरतं की तुम्हाला काय आवडतं किंवा तुम्ही काय निवडाल. जसं की आता मला गर्दी या गोष्टीचा प्रचंड तिटकार आहे किंवा प्रॉब्लेम आहे, किंवा जी एकांत पाहिजे, किंवा टिपिकल टुरिस्टी प्लेस आपण ज्याला म्हणू, की जिथे दरवर्षी सगळेजण गर्दी करतात, तिथे ती जागा खूप फेमस आहे, कोलाहल आहे, अशा ठिकाणी जायला मला अजिबात आवडत नाही. कारण ठीक आहे, एकदा जाणे, एकदा व्हिजिट करणे, लांबून बघणे, पण तिथे मी रमत नाही. तर मी काय विचार करतो गोष्टी निवडताना, तर पहिली गोष्ट माझी आवड काय. आता पहिले माझी आवड कोस्टल लाईन होती किंवा समुद्र होता. आता माझी आवड दोन्ही आहे, माउंटन प्लस समुद्र, म्हणजे पर्वत आणि समुद्र दोन्ही. मग मी जेव्हा हिमालय सुद्धा एक्सप्लोर करायला सुरुवात केली काही वर्षांपूर्वी, तेव्हा मला असं लक्षात आलं की अशा कितीतरी जागा आहेत, आणि आपला देश इतका मोठा आहे आणि फिरण्यासारखं बघण्यासारखं इतकं काही आहे की तुम्ही ज्या ज्या फेमस ठिकाणी जाताय फक्त तेव्हा ती तुमची ट्रिप जी आहे ती फेल गेलेली आहे. जे ठिकाणं फेमस नाहीयेत अशा ठिकाणी जा, तुम्हाला नक्की काहीतरी वेगळं सापडेल 100%. आणि आपला भारत देश जो आहे, एकच आपला देश इतका मोठा आहे, डायव्हर्सिटी, इतकी बायोडायव्हर्सिटी आहे किंवा इतकी वैविध्यता भरलेली आहे की तुम्ही प्रत्येक 40 किलोमीटर साठी तुम्हाला एक ट्रिप लागेल. आणि त्या हिशोबाने पूर्ण भारत फिरायला, अनुभवायला आणि जगायला ना आपलं एक आयुष्य कमी आहे. अगदी खरं आहे तुझं म्हणणं. साधारणतः तू जे म्हणतोस त्याप्रमाणे तू काय निकष लावतोस जागा निवडताना, हे व्यक्तीनुसार चेंज होण्याची शक्यता आहे की तुमचा स्वभाव काय, तुमची आवड काय, तुम्हाला काय झेपणार आहे ते. आता मगाशी सुरुवातीला बोलताना तुझा उल्लेख केलास की सोलो ट्रॅव्हलिंग कुणालाही शक्य आहे, फक्त आतून प्रेरणा हवी. मला इथं तुला विचारायचंय फिटनेस बद्दल. ओके. की पॉडकास्ट बघणाऱ्या काही लोकांच्या मनात असा प्रश्न येण्याची शक्यता आहे की मी 40शीचा आहे, मी 50शीचा आहे, मी 50-60च्या पुढे आहे. बरोबर. आता सोलो ट्रॅव्हलिंग मी सुरू करू शकतो का? तर त्यांनी काय तयारी करावी, फिटनेस आणि सोलो ट्रॅव्हलिंग यांचं काय सांगड घालता येईल? ओके. सगळ्यात पहिली गोष्ट, सोलो ट्रॅव्हलिंग असेल किंवा मॅरेथॉन असेल, त्याला सोलो ट्रॅव्हलिंग पुढची गोष्ट. एक साधी मॅरेथॉन जी आहे, आपण जनरली म्हणतो ना की आपला फिटनेस जो आहे ना हा मुळात इथून सुरू होतो आणि तो इथेच संपतो. बरोबर. ठीक आहे. मी असे काही प्रश्न जो तू विचारलायस की माझं हे वय आहे की माझा हा फिटनेस आहे, तर मी हे सुरू करू शकतो का? ठीक आहे. तर मी तुला सांगतो, जस्ट मी एक लडाखमध्ये बसलेलो एका बॅकपॅकिंग हॉस्टेलमध्ये,
बॅकपॅकिंग हॉस्टेलमध्ये बसलेलो, सगळं यंग क्राऊड होतं, एकदम यंग क्राऊड. सगळे बरेचसे सोलो ट्रॅव्हलर्स होते भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले. आणि लेह सिटीमध्ये आम्ही रात्री पार्टी करत बसलेलो. रात्री 1-2ची गोष्ट असेल. तेव्हा एक माणूस आला तिथे, ज्याला मी दुपारी येताना बघितलेलं त्या हॉस्टेलला. नंतर तो कुठेतरी बाहेर गेला होता. ओके, जवळपास 250-300 kgची ह्यूज हँडल असलेली मोटर बाईक. त्याचं वय असावं 60. पूर्ण टक्कल, छान पोटबीट सुटलेलं, रिलॅक्स माणूस, बऱ्यापैकी हेल्दी माणूस. ठीक आहे, त्याचं साधारण वय 60 ते 62 होतं. तो पूर्ण सुंदरबन पासून कन्याकुमारी आणि कन्याकुमारी पासून गुजरात, पूर्ण व्ही जो शेप आहे आपला, पूर्ण कोस्टल लाईन हा बाईकने फिरून नंतर तो घरी जाणार होता. ते सगळं बाईकने फिरल्यानंतर त्याला वाटलं की असं जातं वरच्या टोकाला जावं. तशीच बाईक परत चालवत 1,500 किलोमीटर वरती तिथून लडाखमध्ये आला, डायरेक्ट -10 मध्ये. बापरे. तर मला असं वाटतं की हाऊस ही फिटनेस पेक्षा जास्त उजवी आहे इथे, आणि त्याचा आणि वयाचा काही संबंध नाहीये. हाऊस फिटनेसच्या इश्यूजवर मात करू शकते 100%. किंवा तुमची इच्छाशक्ती, असं म्हणेन मी. हाऊस आणि इच्छाशक्ती थोड्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत दोन्ही पण त्या दोन्ही जर गोष्टी असतील तर मग फिटनेस या दोघांच्या पुढची गोष्ट राहील किंवा मागची गोष्ट राहील, असं मला वाटतंय. आता रिसेंटली मी परत एकदा केदारनाथला गेलेलो, असं 4 धाम करायला गेलेलो. काही माझ्यासोबत आपले ज्येष्ठ नागरिक लोक होते थोडे, आणि त्यांना मी देवदर्शनाला घेऊन गेलेलो. नाशिकचे सगळे लोक होते. तिथे मी बघितलं, आता आम्ही सगळ्यांनी ऑफकोर्स केदारनाथ चढणे एवढ्या कमी तापमानामध्ये, प्लस एवढ्या उंचीवरती, हाय अल्टिट्यूड वरती, आणि तेही रात्री, जिथे तापमान आणि वातावरण कधीही बदलतं. 15 मिनिटात होत्याचं होतं. तिथे मी काही बायका बघितल्या आणि मला त्यांच्या भाषेवरून लक्षात आलं की त्या मराठी बायका आहेत. त्या जळगावच्या बायका होत्या. वय वर्ष असेल 50-55च्या आसपास. साधी आपली सुती साडी नेसलेली त्यांनी, पायामध्ये स्लीपर होत्या आणि सामान होतं त्यांच्याकडे जे त्यांनी डोक्यावरती पकडलेलं. या पोझिशन मध्ये न थांबता छोटी छोटी पावलं टाकत त्या बायका केदारनाथचं पूर्ण एवढं उंच चढण जी आहे त्या पूर्ण करत होत्या. तीव्र इच्छाशक्ती असल्यामुळे. त्याचबरोबर तेव्हाच काही मेट्रो सिटीज मधून आलेले एकदम तरुण मुलं की ज्यांना कम्फर्ट पाहिजे आणि त्यांच्याकडे त्यांचे आर्थिक स्थिती अतिशय छान आहे, ते दुसऱ्या माणसाच्या पाठीवर बसून, म्हणजे पिठ्ठूच्या वगैरे पाठीवर बसून पूर्ण फिटनेस किंवा निरोगी, काहीही प्रॉब्लेम नाही असे लोक पिठ्ठूच्या मागे बसून किंवा डोली करूनही जात होते. सो हा फरक आहे. थिंक यंग. हा, आतून तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही त्या कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीवरती मात कराल. शारीरिक दुखणे असेल त्यालाही तुम्ही ओव्हरकम कराल. आणि इच्छाशक्ती, बरोबर. किंवा तुम्हाला काय करायचंय एक्झॅक्टली तुम्ही करू शकता, कुठल्याही वयामध्ये करू शकता, कसंही करू शकता. जसं की चारधाम ही एक यात्रा आहे. यात्रा म्हणजे पुरातन काळापासून यात्रा ही जी गोष्ट आहे ना, ही पायी चालणे, बरोबर, हीच ती मूळ कॉन्सेप्ट आहे. तो फील जो आहे ना, तो तुम्हाला हेलिकॉप्टर मध्ये जाऊन किंवा घोड्यावर बसून नाही येणार. तो फील, ते पूर्ण पायवाट चढणे, ती व्हॅली अनुभवणे, ते नेचर अनुभवणे, ते तापमान अनुभवणे, आपली स्वतःची फिटनेस आणि मानसिक लेवल अनुभवणे, आणि शेवटी तिथपर्यंत पोहोचणे. ते पोहोचल्यानंतर जी मनाला स्वतःची जी अचिव्हमेंट फील होते, कृतार्थ झाल्याची जी भावना असते ना, मला वाटते ती खरी यात्रा आहे. तू हे सगळं सांगतोय आता, खरं तर हा जो मी प्रश्न विचारणार आहे तो कदाचित थोडासा रुक्ष असेल, पण तो सोलो ट्रॅव्हलिंग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाचा आहे की ऍज अ सोलो ट्रॅव्हलर तू पूर्व तयारी काय करतोस, जागा कशी निवडतोस याचे निकष सांगितले, साहित्य कोणतं घ्यावं लागतं, स्वतःची काळजी घेण्यासाठी किंवा सोलो ट्रॅव्हलरने बाळगाव्यात अशा मस्त काही गोष्टी, आणि काही नियम, काही गाईडलाईन्स. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंग करता, सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे, ठीक आहे, तर तुम्ही इथे कुठलाही लक्झरीज ट्रिपला जाणे ही जनरली सोलो ट्रॅव्हलिंग मध्ये कन्सेप्ट नसते. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, कमीत कमी सामान आणि हलकं फुलकं सामान असणे ही पहिली अट आहे. लिमिटेड सामान असणं ही पहिली अट आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला काय काय लागणार आहे
आणि ते कमीत कमी वजनाचं आणि कमीत कमी क्वांटिटीमध्ये कसं घेऊ शकतो. त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे रक्सॅक. ठीक आहे. तुम्ही सूटकेस घेतली आहे किंवा हँडबॅग घेतली आहे ती तितकी कम्फर्टेबल नसेल. रक्सॅक पाहिजे, ती तुमची उंची आणि तुमची वजन उचलण्याची क्षमता याच्यानुसार तुम्ही 30 लिटर 50 लिटर 40 लिटर 60 लिटर त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. रक्सॅक याच्यासाठी की कधीही आपण कुठेही कशाही पद्धतीने जो फिरत असतो ना, पहिली कंडिशन असते की आपले दोन्ही हात रिकामे होईल. ओके. ठीक आहे. सो यासाठी पहिली रिक्वायरमेंट आहे म्हणजे रक्सॅक. दुसरी महत्वाची रिक्वायरमेंट म्हणेन चांगले शूज हे असणे मस्ट आहे. आणि तुम्ही कुठेही जा, कुठल्याही ठिकाणी जा, तुमच्याकडे चांगले शूज असणे मस्ट आहे. आणि एक उत्कृष्ट असे बेसिक वापरण्यासाठी आपले स्लीपर्स, लगेच सुकतील आणि डाग नाही पडणार असे काही कपडे. आपल्याकडे एखादं ब्लँकेट ज्याचं वजन कमी असेल पण ते आपल्याला सफिशियंट असेल, सफिशियंट ऊब देईल पण त्याचं वजन आणि आकार कमी असेल म्हणजे फोल्ड केल्यानंतर. ठीक आहे. चांगल्या क्वालिटीची पाण्याची बॉटल किंवा थर्मास. आणि मगाशी म्हटलं तेच एक छान असं मॅकबुक, कारण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नसेल, तुम्हाला मॅकबुक उपयोगाचं येईल. आणि तुमचा सोबती मोबाईल, ती काळाची गरज आहे. जो घरात बसलाय त्यालाही मोबाईल हवाच आहे. अजून अशी काही स्पेशल तयारी करायला लागत नाही मला असं वाटतंय. तयारी करायचीच झाली ना तर बरीच तयारी करता येणं शक्य आहे. पण जनरली मी म्हणतो की आपल्याकडे ना सगळं काही मिळतं अख्ख्या भारतभरामध्ये, सगळीकडे सगळ्या टाईपच्या सोयी अवेलेबल आहेत. आणि मी म्हणेन की बऱ्याच गोष्टी तुम्ही त्या त्या ठिकाणांवरती गेल्यानंतर जा. जसं मी म्हणेन की आता मी कोकणामध्ये राहतो, रत्नागिरीमध्ये राहतो, तर मी जेव्हा हिमालयामध्ये जातो किंवा मी सुरुवातीला हिमालयामध्ये गेलेलो तर बऱ्याचदा आपण काय करतो, चला हिमालयामध्ये थंडी असणार आहे, गरमीचे खूप सारे कपडे, जॅकेट्स वगैरे वगैरे घेऊन जा. मी म्हणेन की तुम्ही तिथे घ्या, तिथे तुम्हाला तिथल्या वेदरनुसारचे बेस्ट क्वालिटीचे मिळतील आणि कमीत कमी कॉस्टमध्ये मिळतात. रेंट नाही मिळतात. तुमचं सामान वाचतं, त्या ठिकाणी तुम्हाला व्हरायटी मिळते, तिथली फॅशन पण तुम्हाला एक्सपिरियन्स करता येते. तो जाताना कमीत कमी सामान घेऊन या, वाटल्यास येताना सामान परत घेऊन आलं तरी चालेल जास्त. तर साधारणतः सोलो ट्रॅव्हलरनी मस्ट बाळगायच्या गोष्टी तू सांगतोयस. मला थोडस आता तुझी जी करिअर आहे, भटकंतीची करिअर म्हणूयात आपण त्याला, त्याच्याकडे थोडस यायचंय. तू ऑलमोस्ट सगळा भारत फिरलेला आहेस असं म्हणता येईल. काय तुझा सोलो ट्रॅव्हलिंगचा अनुभव होता? काही तुझे किस्से आम्हाला ऐकायला आवडतील, माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना ऐकायला आवडतील की संकटांचा सामना कसा केलास. सोलो ट्रॅव्हलिंग मध्ये माणूस एकटा आहे म्हणून त्याला लुबाडलं जातं का? अशी संकट येतात त्यावेळेस त्याच्यावर मात कशी केलीस? लोकांशी इंटरॅक्शन जे होतं ते कसं होतं? लोक चांगले गाठ पडतात, वाईट पडतात, लोक आपल्याशी कसे वागतात, आणि एकूणच विविध समाज घटकांशी जो संबंध येतो त्याचा आपल्या मनावर काय परिणाम होतो ऍज अ सोलो ट्रॅव्हलर म्हणून? म्हणजे हा सगळ्यात थोडक्यात तू तुझ्या गेल्या 10-12 वर्षांच्या करिअरचं, भटकंतीच्या करिअरचं सिंहावलोकन केलंस, तर मस्ट शेअर करावेसे वाटतील असे काही किस्से आम्हाला सांग लोकांबद्दलचे. ओके. तर पहिला जो खूप मोठा प्रश्न ऍक्च्युली, म्हणजे हे 5-6 प्रश्नांचा समूह विचारला असतो मला. त्याच्यामधला पहिला जो प्रश्न आहे की संपूर्ण भारत फिरल्यानंतरचा ओव्हरऑल अनुभव काय आहे, तर त्याच्यामध्ये मला हे आवर्जून प्रत्येकाला सांगावंसं वाटतंय, या जगामध्ये, या पृथ्वीवरती आपला एक देश असा आहे, ठीक आहे, म्हणजे माझा हा देश असा आहे की माझ्या देशामध्ये तुम्हाला जगातली प्रत्येक भौगोलिक स्थिती एकाच देशात तुम्हाला मिळू शकेल. जसं की आपण सुपर मार्केट म्हणतो, सगळं एकाच ठिकाणी मिळतं, एव्हरीथिंग अंडर वन रूफ. हा, बरोबर आहे की नाही? तसं तुम्हाला माझ्या देशामध्ये सगळं अवेलेबल आहे. तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे. कोस्टल लाईन, बीचेस पाहिजेत, प्रचंड आहेत, बर्फ आहे, वाळवंट आहेत, डोंगर दऱ्या आहेत, घाट पठार आहे, जंगल आहे, जो तुम्हाला जे पाहिजे ते माझ्याकडे आहे. निसर्गाचे जेवढे म्हणून आविष्कार आहेत तेवढे सगळ्याचे सगळे एकाच देशामध्ये आहेत. ठीक आहे. नदी, खाडी, तलाव, गोड्या पाण्याचा तलाव, खाऱ्या पाण्याचा तलाव, धबधबे, सगळं काही आहे. जगातला सगळ्यात उंच शिखर,
पासून सगळं काही आहे, सगळं काही. म्हणजे तुम्हाला जगामध्ये जेवढ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत निसर्गात किंवा जॉग्राफिकली एकाच देशात तुम्हाला मिळतात. हा देश प्रत्येकाने फिरावा किंवा तो देश फिरताना तुम्हाला इतके सारे अनुभव येऊ शकतात, जे मगाशी तुम्हाला मी म्हटलंच की 40-40 किलोमीटर नंतर तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला मिळेल. जसं की मनाली टू लेह, मनाली टू लडाख हा जो रूट आहे पूर्ण, जे आपण लडाख राईड असं म्हणतो त्याला, ठीक आहे ना, याच्यात अक्षरशः तुम्हाला दर 10 किलोमीटर नंतर लँडस्केप चेंज होतो. अच्छा, ठीक आहे. त्या राईड मध्ये करण्यासारखं काय आहे तर फक्त राईड आणि बघणे, याच्यासाठी राईड फेमस आहे. प्रत्येक 10 किलोमीटर नंतर लँडस्केप चेंज. आपण स्वतःच हे होतो, अरे काय चाललंय, आपण कुठल्या वेगळ्या प्रदेशात आलेलो आहोत, कुठल्या तरी वेगळ्याच जगात आलेलो आहोत, अशी फिलिंग होते. या सगळ्या दरम्यान काश्मीर टू कन्याकुमारी जे मी फिरलो, ओके, त्याच्यामध्ये मी काही हजार ठिकाणांना भेटी दिल्या, सगळीकडे राहिलो. मला सगळ्यात महत्वाचं हे सांगायला आवडेल, या पूर्ण जर्नीमध्ये मी विमानाने फिरलो, ट्रेनने फिरलो, पब्लिक ट्रान्सपोर्ट बसने फिरलो, वडापने फिरलो, जीपने फिरलो, रिक्षाने फिरलो, सायकलने फिरलो, चालत फिरलो, लिफ्ट मागत फिरलो, सो जवळ बोटीने फिरलो. प्रवासाची सर्व साधनं वापरून झाली, सगळी साधनं वापरली. रेंटेड स्कूटरने फिरलो, माझ्या बाईकने फिरलो आणि कसाही फिरलो, ट्रक वरून किंवा मालवाहतूक गाड्यांना हात दाखवून फिरलो. सगळे प्रकार अनुभवून झाले. आणि मला त्याच्यावरती हे सांगायचं की संपूर्ण भारत फिरण्यासाठी खूप सोपं आहे आणि खूप स्वस्त आहे. सगळ्यात महत्वाचं, भारतामध्ये कुठेही जाणे आणि कुठेही राहणे आणि कुठेही जेवणे किंवा फूड म्हणू शकतो आपण, त्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित उपलब्ध आहेत आणि स्वस्त उपलब्ध आहेत. कोणालाही परवडतील अशा, आरामात कोणालाही परवडतील असं. तर मला याच्यामधले काही किस्से सांगायला आवडतील की आता माझ्याकडे फोनमध्ये सगळे बुकिंग आहेत. ओके, मेक माय ट्रिप वरून मी जनरली सगळे बुकिंग करतो. तर मी बऱ्याच ठिकाणी खूप क्वालिटी स्टे घेतलेले आहेत, चांगले स्टे घेतलेले आहेत. 220 रुपये, 250 रुपये. गोव्यात मी एका बीच हट मध्ये 150 रुपये पर डे ने सुद्धा राहिलेलो आहे. क्या बात आहे. आम्हाला त्याचं नाव नक्की ऐकायला आवडेल, कारण गोव्याचे फॅन बरेच असतात आणि गोव्याला जाणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जनरली मी आता कोअर गोवा जे आहे ते बरेच वर्षापासून मी तिथे जात नाही, कारण गर्दी असते. जनरली मी गेलो तर पटनेम बीच, अरंबोल बीच किंवा आता केरी बीचला वगैरे. तर तिथे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिथले बीच हट्स जे आहेत ना, हे पूर्ण शॅक्स आणि बीच हट्स दरवर्षी साधारण 15 ते 20 एप्रिल नंतर काढून टाकतात, संपूर्ण तोडतात आणि तोडल्याच्या नंतर ते ठेवतात आणि दरवर्षी परत बांधतात. सो जो शेवटचा जो 1 महिना असतो त्यांच्याकडे काही रेटला ते देतात, कारण आपल्याकडे जर स्टे केला तर आपल्याकडे फूड साठी हाच कस्टमर असणार आहे या हिशोबाने. तर तेव्हा मी साधारण 150 रुपयामध्ये 10 दिवस राहिलो होतो. 1,500 रुपयामध्ये 10 दिवसांचा स्टे गोव्यामध्ये, प्रॉपर बीच टच. म्हणजे हट मधून उतरलं की पायाला वाळू, समोर समुद्र, रात्रभर समुद्राची गाज, अटॅच टॉयलेट वगैरे त्याला संपूर्ण प्रॉपर. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल, आपल्या भारतातले सगळे मेजर किंवा बऱ्यापैकी जे स्टेशन्स आहेत, रेल्वे स्टेशन्स, बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नाहीये बऱ्याचदा. जसं की आता आदित्य तू सोलापूरचा आहेस, मी रत्नागिरीचा आहे, तर सोलापूर स्टेशन, रत्नागिरी स्टेशन, कोची, मडगाव, असे असंख्य शेकडो स्टेशन्स आहेत भारतभरामध्ये. तुम्ही जर्नी करून तिथे पोहोचल्यानंतर तुमचा PNR नंबर दाखवून तुम्ही रेल्वेचे लॉजेस असतात रेल्वे स्टेशनला, जे अतिशय उत्कृष्ट असतात, स्वच्छ असतात. डॉर्मेटरी असतात, काही ठिकाणी रूम्स असतात. तर मी एर्नाकुलमला, केरळमध्ये एर्नाकुलमला, ठीक आहे, 235 रुपयामध्ये मी राहिलेलो आहे. एसी रूम रेल्वेचे, खूप छान, खूप सुंदर, मस्त होते एकदम. आणि तिथे मी 3 दिवस राहिलो. जस्ट सेकंड लॉकडाऊन तिथला संपला होता आणि मी तिथे गेलेलो आणि तेव्हा मी एक्सप्लोर करत होतो. आणि ऍक्च्युली मला माहित नव्हतं की पूर्ण भारतभरातला लॉकडाऊन संपलाय, त्याच्यामुळे मी निघालो. पण केरळमधला लॉकडाऊन संपलेला नव्हता. केरळमध्ये सॅटर्डे संडे दरवेळी लॉकडाऊन चालू ठेवलेला त्यांनी. तर मी तिथे गेलो, स्टेशनवरती बघितलं, बाहेर बघितलं, कोणीच नाही.
पूर्ण केरळमध्ये कोणीच नाही, रस्ते सुमसान रिकामे, फक्त शनिवार रविवार सोडून तुरळक वाहतूक फक्त सुरू. सो तेव्हा मी बऱ्याच ठिकाणी तिथली अनुभवली, बरेच खानावळी तिथली अनुभवल्या, वेड्यासारखा चालत फिरलो, कुठे 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 काय 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 शोधत. केरळमध्ये वेगवेगळ्या काही असे गल्ल्यांमध्ये काही हॉटेल्स आहेत जिथे खूप ऑथेंटिक केरळियन फूड मिळतं, ते शोधत शोधत फिरलो. तिथून कन्याकुमारी गेलो. सो या 3 दिवसामध्ये मी तिथे असा स्टे केला, आणि तो असा स्टे तुम्ही भारतभर कुठेही करू शकता. आणि तुझा तिसरा जो प्रश्न होता ना, कितपत सेफ आहे, तर मी म्हणेन भारतभर, संपूर्ण भारत जे आहे ना, मला व्यवस्थित पूर्ण सेफ वाटला. दोन्ही साईड असतात याच्यामध्ये, की आपण किती सेफ्टी घेतोय, किती सेफ्टी बाळगतोय. पण मला पर्सनली असं वाटलं की मी रात्री बेरात्री सुद्धा फिरलेलो आहे बऱ्याच ठिकाणी, कुठल्याही अननोन ठिकाणी पण मी स्टे घेतलेला आहे, राहिलेलो आहे, वेगवेगळ्या गावांमध्ये राहिलेलो आहे उत्तराखंड मधल्या. मला प्रचंड सेफ वाटलं. इतकंच काय की जेव्हा मी काश्मीरमध्ये राहिलेलो जवळपास 1 महिनाभर, तर मी असं म्हणेन की आजपर्यंत आपल्याला काश्मीर आणि काश्मीरी लोकांविषयी आपल्या मनामध्ये बरेच समज गैरसमज आहेत, किंबहुना ते परिस्थितीमुळे काय केलेले आहेत, तयार झालेले परसेप्शन तयार झालेले आहेत. पण मी म्हणतो, मला आजपर्यंत पूर्ण भारतामध्ये सगळ्यात मायाळू, सगळ्यात प्रेमळ जर कोणी लोक जर भेटले असतील तर ते काश्मीरी लोक. खूप खूप सुंदर माझा त्यांच्यावर अनुभव होता. बऱ्याच अनोळखी लोकांबरोबर मी तिथे होतो, फिरत होतो. जसं की आपण काश्मीरला बरेच लोक टूर पॅकेज अंतर्गत जातात, कंपन्यां टूर जातात. सो तिथे आपल्याला काही 5 टिपिकल ठिकाणं फिरवली जातात. दल लेक असेल, सोनमर्ग, गुलमर्ग, बेताब व्हॅली वगैरे वगैरे, जिथे क्राऊड असतं आणि तिथे सगळ्या कमर्शियल गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऍक्च्युअल काश्मीर आपल्याला कधीच नाही समजत. ऍक्च्युअल काश्मीर बघायचंय, फिरायचंय, मग तुम्हाला ना अशा वेगवेगळ्या व्हॅलीज मध्ये तिथे जायला पाहिजे, जिथे फक्त लोकल ट्रान्सपोर्ट तिथले जातात. किंवा नुसतं दल लेक, फक्त दल लेक जे आहे ना, त्याचा व्यास मोर दॅन 40 किलोमीटर आहे. 40 किलोमीटर पेक्षा जास्त व्यास आहे त्याचा. सो आपण तिथे जाणं आणि त्या बोटमधून, शिकारामधून एक राईड म्हणून परत येणं म्हणजे दल लेक किंवा श्रीनगर नव्हे. श्रीनगर मधल्या गल्ल्या, श्रीनगर मधल्या मार्केट, श्रीनगर मधलं लोकल फूड, श्रीनगर मधले लोकल घरं आणि त्यांचं कल्चर, आणि ते वापरत असलेली भांडी, ते वापरत असलेले कलाकुसर, त्यांचे ते कपडे, अशा कितीतरी गोष्टी ते बघणं, ते अनुभवणं खरं काश्मीर. सो ओव्हरऑल मला काश्मीर ही तितकंच सेफ वाटलं जितकं कन्याकुमारी वाटलं. सो पूर्ण भारत मला प्रचंड सेफ वाटला.